Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. हिंगोली लोकसभेमध्ये मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता शिवसेनेकडनं पुन्हा एकदा उमेदवार बदलण्याची तयारी सुरू झालेली आहे. मात्र उमेदवारीबद्दल भाजपचं काय मत आहे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत आमदार तानाजी मुटकुळे जे आहेत. कुठंतरी भाजपकडनं विरोध होत होता हेमंत पाटलांना, मात्र आता उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. जर दुसरा उमेदवार जर दिला तर भाजपची याला ना हरकत असेल. मुळातच हेमंत पाटलाविषयीचा आमची नाराजी नव्हतीच. आम्ही भारतीय जनता पार्टीला ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी त्यासाठी आमचा प्रयत्न होता. आमचे नेते मंडळी, कार्यकर्ते आम्ही सर्वजण एकजुटीनं कामाला लागलो होतो. पण ती जागा आम्हाला मिळाली नाही. ती जागा आता शिवसेनेला गेली म्हणून फडणवीस साहेबांनी आम्हाला परवा सांगितलं. त्यामुळं आमची नाराजी संपून गेली. त्या दिवशी साहेबांनी आमचा आदेश फडणवीस साहेबांनी दिला, ही जागा शिवसेनेला मी दिलेली आहे. त्यामुळे तो विषय संपलेला आहे. ज्या पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते हेमंत पाटलांना विरोध दर्शवत होते, त्यानंतर हेमंत पाटलांचं तिकीट कापलं गेलंय अशी सूत्रांकडनं माहिती मिळते. मात्र आता ह्या जो कोणी उमेदवार दुसरा दिला जाणार आहे त्यावर भाजप संपूर्णपणे ताकद लावून काम करणार. आम्ही कोणीही उमेदवार असला तरी आम्ही ताकदीनं काम करणार, पूर्ण इमानदारीनं या देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांना करण्यासाठी आम्ही आमच्या युतीच्या उमेदवाराच्या शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. भाजपचे अनेक नेते जे आहेत ते इच्छुक होते, मात्र आता कुठेतरी भाजपच्या नेत्यांमध्ये आता हिरमोड आलेला आहे. सगळ्यांचा जो काही एक उत्साह होता तो कमी झालेला नाही. उत्साह कमी का, मागणी करतपर्यंत ठीक आहे. मागणी संपली. आता मागणी संपून 3 दिवस झाले. आता आदरणीय फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलेलं 3 दिवस झाले, म्हणजे आम्ही आता कवर झालेले आहेत की बा आता आपली जागा नाही, आपल्याला युतीचं काम करायचं, म्हणून आम्ही आमच्या मनाची तयारी केलेली आहे. उद्या महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाणार आहे अशी माहिती मिळते. या अर्ज दाखल करताना कोण कोण नेते येणार आहेत, प्रमुख नेते कोण उपस्थित आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघंही उद्या 11 वाजता हिंगोली येणार आहेत अशी माहिती शिवसेनेच्या गोटातून आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा कार्यक्रम आलेला आहे. ती माहिती आम्हाला मिळाली आहे. उमेदवार कोण? उमेदवार धनुष्यबाण असणार आहे. उद्या सांगतील ते मुख्यमंत्री साहेब, रात्री रात्री सांगतील. तर धनुष्यबाण उमेदवार असणार आहे असं म्हटलं जात आहे. मात्र कुठेतरी बाबूराव कदम यांची चर्चा आहे, यांच्या नावाची चर्चा. आपल्यासोबत ते स्वतः आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. तर तुमच्या नावाची चर्चा आहे, तुम्ही इच्छुक आहात का? इच्छुक आहेत का? सध्या तरी म्हणजे काही माहीतच नाही ना. जर पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही इच्छुक आहात? बघूत ना, पक्षाने दिल्याच्या नंतर तर तयार राहायच लागेल ना. आता तुम्ही सध्या भाजपच्या बड्या नेत्यांशी बैठक करतायत. नेमकं तुमचं नाव समोर येत आहे. तुम्हाला काही या संदर्भात काही अधिकृत माहिती आलेली आहे? एकनाथ शिंदे जी उद्या येणार आहे. हां, शिंदे साहेबाचा फोन होता. उद्या म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराचा, युतीच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी CM आणि DCM साहेब येणार आहेत. किती वाजता फॉर्म भरला जाणार आहे? एक अंदाजे किती वाजता उमेदवाराचा फॉर्म दाखल होणार? वेळ सांगता येणार नाही असं काय याच्यामध्ये. 11 साडे11च्या दरम्यान. उद्या काही सभा वगैरे घेणार आहेत? कॉर्नर सभा होणार आहे की एक मोठी सभा होणार आहे? कारण CM आणि DCM नाही, सभेचं काही नियोजन नाही. गांधी पुतळ्यापासून रॅलीद्वारे जाणार आहेत. उद्या जो आहे तो महायुतीचा उमेदवार जो आहे तो घोषित होणार आहे. तुमच्या नावाची चर्चा आहे, कसं बघताय? नाही, मला तर काही माहित नाही तसं. पण जर पक्षाने जबाबदारी दिली तुम्ही लढणार? पक्षाने जबाबदारी दिल्यावर तर लढणारच. 100% लढणार. जबाबदारी टाकल्यावर लढायच लागणार ना. जर तुम्हाला जबाबदारी दिली तर तुमच्या विरोधामध्ये नागेश पाटील आष्टीकर असणार आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये असं म्हटलं जाते की तुमच्यामुळे त्यांचा पराभव झाला होता आणि या निवडणुकीमध्ये 2 जण जर उतरले तर चुरस असणार. असं बघतो. त्यांच्यामुळं नाही, त्यांना 40,000 होते, मला 61,000 होते. माझाच त्यांच्यामुळं पराभव झाला ना. माझ्यामुळं कुठं त्यांचा झाला. मात्र तुम्ही कुठेतरी बंडखोरी करून अपक्ष फॉर्म भरला. बंडखोरी म्हणजे मी ज्यावेळेस नांदेडला देवगिरी एक्सप्रेसमधून उतरलो त्यावेळेस 4,000 ते 5,000 लोकांचा कार्यकर्त्याचा जमाव स्टेशनला आला होता नांदेडला. त्याच्यामुळं नाविलाजानं माझ्यावर 2 गुन्हे दाखल झाले. एक गणपती मंदिर भोकरफाटा सत्य गणपती आणि एक हातगावमध्ये. कारण ते जमाव एवढा वाढत गेला की त्या जमावानं पर्यायच नव्हता. त्यांनी म्हणजे बंडखोरी केल्याशिवाय म्हणून करायला लागली.
लोकांमुळं. आता कुठेतरी तुम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेकडनं तिकीट मिळण्याचे जे संकेत आहेत ते मिळतात. आनंद आहे. नाही, काहीच सांगता येत नाही काय म्हणजे